सो सगळ्यात पहिले थँक्स म्हणेन पल्लवी द्यायला, कारण तिच्यामुळे मी या मँगो फेस्टिवलला येऊ शकलो. आणि क्रेझी फूडी तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, ती एक मस्त अशी आणि खूप फेमस अशी फूड ब्लॉगर आहे जी वसई. सो आता कैरीपणानंतर आमरस, अमेझिंग. मँगो फेस्टिवलला येण्याची मजा आहे. सो गाईज फायनली आपण विक्रांत दादरकर प्रस्तुत आंबा महोत्सवमध्ये आलेलो आहे, दादर शिवाजी पार्कला. सो गाईज आता आपण आलेलो आंबा महोत्सव, विक्रांत दादरकर फाउंडेशन प्रस्तुत आंबा महोत्सव दादरला. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आपण नक्कीच करणार आहोत विक्रांत दादरकर फाउंडेशन प्रस्तुत आंबा महोत्सव 2024 पर्व तिसरे. सो हे गाईज, मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपला हा ब्लॉग असणार दादरचा मँगो फेस्टिवलचा. वन्स अगेन विक्रांत दासेकर फाउंडेशन प्रस्तुत मँगो फेस्टिवलला आपण आलेलो आहोत. आणि इकडे आपल्याला आज भेटलेली आहे क्रेझी फूडी रंजिता. सो अमेझिंग, दोघांनी पण आज माझ्याबरोबर नम्रता आणि अक्षरा दोघं पण आहेत. सो दोघींनी पण फोटो वगैरे काढले आणि खूप मजा आली. सो चला आता आपण जाऊया मँगो फेस्टिवलमध्ये काय काय बघायला. सो गाईज तुम्ही बघू शकता पल्लवी ताई आणि क्रेझी फूडी रंजिता वगैरे सगळे आहेत याच्यामध्ये. आणि ऑलरेडी शूट वगैरे होत आहे, म्हणजे हा ब्लॉग तिच्या चॅनलवर पण येईलच. सो आता इथे यावेळी जरा वेगळ्या साईडला हा मँगो फेस्टिवल भरला, नाही तर दरवर्षी अगदी शिवाजी बागच्या समोर भरतो त्या साईडला, पण इथे यावेळी स्काउट हॉलच्या समोर भरलं आहे. सो बरेच काही स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. सो आपण बघूया म्हणजे काय काय स्टॉल लागलेत. सो बघूया, आपण आता क्रेझी फूडी सोबतच आहोत. सो लेट्स सी, बघूया. सो बघू शकता तुम्ही हा जो पहिला स्टॉल आहे, इथे काही लाडू वगैरे दिसतात आहे आणि मँगोशी रिलेटेड सगळ्या काही गोष्टी आहेत. सो हा ब्लॉग तुम्ही क्रेझी फूडीच्या पण चॅनलवर बघालच. आणि इथे बघू शकता ऑलरेडी बरेच सारे स्टॉल्स लागलेले आहेत, खूप काही मँगोचे स्टॉल आहेत. तर ही आहे देवगड हापूस आंबो यांची, आणि इथे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यांना तुम्ही थेट भेटून मँगो वगैरे ऑर्डर करू शकता. सो इथे अजून एक मँगो स्टॉल्स आहेत. सो बरेच सारे असे तुम्हाला बघू शकतात. हे आहेत चंदरकर बंधू यांचा मँगो वगैरे. कसे आहेत दादा? हे 600 रुपये. ओके. हे म्हणजे तरी पण किती 4-5 दिवसात विकतील का? 4-5 दिवसात. हे गवतामध्ये वगैरे ठेवून वगैरे. ओके. आणि रेडी जे आहेत ते वगैरे? हे 500 रुपये. ओके. सो लाईक तुम्ही काहीच बघू शकता 500 रुपयामध्ये तुम्हाला एक डझन आंबे भेटतील जे रेडी असतील. आणि हे जे 600 रुपयामध्ये ते थोडेसे कच्चे आहेत, ते जे 4-5 दिवसात विकतील. सो बरेच सारे असे स्टॉल्स तुम्हाला भेटतील ज्याच्यामध्ये काजू आहेत, आंब्याचे पेट्या आहेत आणि कच्चे म्हणजे काय म्हणतात ओले काजू म्हणा किंवा आपण पिकलेले एकदम प्रॉपर काजू. सो खूप सारे म्हणजे मँगो स्टॉल्स तुम्हाला बघायला भेटतील. वायुदूत आहे तिकडे, दुर्गा साई म्हणून आहे. सो सगळीकडे तुम्हाला मँगोचे स्टॉल भेटतील. मँगो फेस्टिवल म्हटलं तर मँगोचे पहिले स्टॉल्स आले जिथे तुम्हाला सगळे आंबे वगैरे खायला भेटतील. बघू शकता तुम्ही, हे फ्रेश ग्रीनी आहे. इथे राज फूड्स म्हणून आहे, त्यांचे मँगोज आहेत. इथे रत्नागिरी, देवगड, हापूस पायरी, सो ह्यांचा एक स्टॉल आहे. पुन्हा इथे एक अजून एक स्टॉल आहे. शेतकरी ते थेट ग्राहक. वृक्षवल्ली ओके सॉरी वृक्षवल्ली म्हणून आहे. इथे अजून एक मँगो स्टॉल आहे. इथे अजून एक मँगो स्टॉल आहे रत्नागिरी अक्षय तृतीयानिमित्त. रत्नागिरी हापूस विष्णू फार्म म्हणून. आणि त्याची प्राइजेस दिली आहेत ग्रेड वाईज. अगदी 2B 2 डझनची पेटी 1600 रुपये वगैरे. सो गाईज हा जो स्टॉल आहे इथे तुम्हाला म्हणजे ओका मागळपासून सगळे गव्हाणं पीठ वगैरे मिळेल. सो गाईज इथे तुम्ही बघाल ना कैरीचं पन्ह आणि आंब्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी वगैरे भेटतील. आणि परत इथे काही चिप्स वगैरेचे पॅकेट्स आहेत आणि घावण्याचं पीठ वगैरे पुन्हा एकदा. मला पोटॅटो ट्विस्टर आहे इथे. सो ते पण घेतात आहे काही लोक. सो इथे कैरी बनव पण आहे, वडापाव पण आहे. नंतर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर चिकन बिर्याणी, मटन वडे, कोंबडी वडे, खिमा पाव वगैरे पण आहे.
तर इकडे आता ही वसरी पाव वाटतं आहे मला, वसरी पाव, नंतर कलेजी, सगळेच म्हणजे नॉनव्हेज, चिकन, मटनचे सगळेच आयटम तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे आहे अंजली महिला बचत गटाचा हा आहे आणि इथे बघू शकता मटन किमा पाव 80 रुपये, चिकन किमा 50 रुपये, चिकन कलेजी वगैरे सगळे पदार्थ. आणि अशी प्रॉपर इथे सीट म्हणजे बसायला सेटिंग वगैरे केली अगदी बीचच्या बाजूलाच. सो इथे बसून तुम्ही जेवू शकता वगैरे. आणि इथे पॉपकॉर्नचं वगैरे आहे, इथे तुमचं नॉर्मल पाणीपुरी वगैरे. आणि पुढे लास्ट स्टॉल जो आहे तो आपला म्हणजे गोळा आणि ज्यूस वगैरे त्याचा आहे. आणि त्या बाजूला अपोजिट साईडला आहे खेळण्यांचं लहान मुलांसाठी वगैरे, म्हणजे छोटीशी एक जत्रा टाईप म्हणू शकता तुम्ही. ही जी दादर शिवाजी पार्कला भरलेली आहे मँगो महोत्सव निमित्त. मँगो महोत्सव म्हणजे इथे प्रत्येक म्हणजे जो खाण्याचा पदार्थ आहे तो मँगोशी रिलेटेड असणार आहे, म्हणजे त्यात मँगो असणारच आहे. बघू शकता एक मस्त अशी खाद्य जत्रा इथे भरलेली आहे म्हणू शकता तुम्ही. सो गाईज आता आम्ही म्हणजे दोघांनी, मी आणि नम्रतानी वडापाव खाल्ला. मँगोचं आता म्हटलं तर मँगो ज्यूस प्यायचाच आहे म्हणजे, आणि म्हणजे आमरस, कैरीचं पन्ह वगैरे. पण त्याच्या आधी वडापाव, नंतर मुंबईचा बस, त्यानंतर पोटॅटो डोसा घेतला अक्षराने. मी आता ज्यूस घेतला. आणि माझ्या मागेच तुम्ही बघू शकता इकडे क्रेझी फूडी वगैरे ऑलरेडी तिचं म्हणजे ते जजिंग करते आहे. बघू शकता इकडे ऑलरेडी चालू आहे जजिंग. आणि आता आम्ही बसलेलो आहोत बीचच्या अगदी बाजूला माहीम नाही सॉरी दादर. सो सगळ्यात पहिले थँक्स म्हणेन पल्लवी द्यायला, कारण तिच्यामुळे मी या मँगो फेस्टिवलला येऊ शकलो. आणि क्रेझी फूडी तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, ती एक मस्त अशी आणि खूप फेमस अशी फूड ब्लॉगर आहे जी वसई विरारमध्ये फेमस आहे, पण आता इथे पण खूप फेमस आहे मुंबईमध्ये. सो तिच्यामुळे हा ब्लॉग आणि हा म्हणजे फूड फेस्टिवल किंवा मँगो फेस्टिवल म्हणा तुम्ही फेमस होईलच, पण आपण पण ट्राय करतोच आहे. सो इट्स अमेझिंग म्हणजे तिला भेटणं आणि हा संपूर्ण एक ब्लॉग शूट करणं, कवर करणं खरंच छान होतं आहे म्हणजे एक्सपिरियन्स इकडे. सो गाईज आता मी आता कैरी पन्ह ट्राय करतो आहे. 30 रुपीज ग्लास आहे, अक्षरा गोळा खाते. सो छान आहे कैरी पन्ह, फक्त जरा जास्त थंड असतं जरा मजा आली असते चिल्ड. सो आता कैरी पन्हानंतर आमरस, अमेझिंग. मँगो फेस्टिवलला येण्याची मजा. लेट्स ट्राय मँगो आमरस. हा आंब्याची पेटी सुंदर आहे, तुम्ही बघू शकता ऑलरेडी. मँगो फेस्टिवल मध्ये तुम्हाला खाण्याचे पदार्थ मिळणार नाही, तर गाण्याची मांदियाळी, डान्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी मला बघायला मिळतात. तिथे सिद्धी डोके मॅम पण आहेत, त्या पण या कार्यक्रमाला दरवर्षी खूप उत्साह. कमिटमेंट दिलेली पूर्ण पाळणार आहे. आंब्याची पेटी कुठल्या स्टॉलवरती रिकामी असेल ती पाठवून द्या. नाही पण खरंच एक आंब्याची पेटी आपण आपल्याला नक्कीच देणार, पण त्यासोबत अजून एक छानशी भेट आहे. मी शीतलजींना प्लीज रिक्वेस्ट करेन आपण मंचावर हे समोर बसतो. थँक्यू. पण मी म्हटल्याप्रमाणे बक्षिसांची बक्षीस नाही, पण प्रेम आहे आमच्याकडून. तुमच्यासाठी जरा टाळ्या जोरदार आतून झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. ऍक्च्युली आपण आता क्रेझी फूडी मॅम बरोबर आता आपण बोलतोय. सो मॅम कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? आणि येस मी सेकंड टाइम आलेलो, पण ऍक्च्युली म्हणजे खूप छान होता म्हणजे. आणि लास्ट टाइम आपण पुढे होता BMC ग्राउंडला होता करेक्ट, तो यावर्षी इथं होता, पण तसा काही फरक नाही पडत आहे ऍक्च्युली. आणि खरंच म्हणजे ऍटमॉस्फिअर इथे तर नो डाऊट काहीच म्हणजे प्रश्नच नाही त्याबद्दल. आणि आणि मँगो तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचा असतो. ओके. आणि जरा ते तुरटपणा येतो ना, येस येस ऑर्गॅनिक त्याचं कसं तो तुरटपणा येतो. बरोबर बरोबर. तसं मुळीच एकदम प्युअर साल पण गोड आहे. ओके. येस येस येस. थँक्यू मॅम, खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला पण भेटून. आणि ताई तुला पण थँक्स म्हणजे तू मला इथे बोलवल्याबद्दल. या चलो मॅम, थँक्स. या बाय. या. सो हे गाईज ॲक्च्युली आता नेक्स्ट डेची इव्हिनिंग आहे. काल व्हिडिओ एंड करायचंच राहून गेला आणि सकाळी माझं ऑफिस होतं, त्यामुळे आता जस्ट ऑफिसचं काम पूर्ण झालं. त्यानंतर आता व्हिडिओ एडिटिंग करायला बसतो. तो बघितलं तर व्हिडिओचा एंड करायचं राहून गेलं होतं. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, ज्याच्यात आपण कवर केलं दादरचा मँगो फेस्टिवल, जे याचं 3रं वर्ष होतं. विक्रांत अकचरेकर सर फाउंडेशन प्रस्तुत.
तर या मँगो फेस्टिवलला बऱ्याच काही आपल्याला गोष्टी बघायला मिळाल्या, जसं काही डान्स, नंतर बरेच सारे मँगोचे टाईप्स, मँगो आमरस, कैरी पण आपण टेस्ट केलं. आणि शिवाय रजी फुडी रंजिता ज्या फूड ब्लॉगर आहेत, फूड म्हणजे खूप वर्षांपासून मी त्यांना फॉलो करतो, त्यांनासुद्धा भेटलो. खूप मजा आली, स्पेशली थँक्स टू पल्लवी ताई. आणि हा एकंदरीत मस्त छान झाला म्हणजे ब्लॉग, ज्याच्यात मी आणि अक्षर आणि नम्रता आम्ही तिघं गेलेलो. दादाला घरी घरी आहे पण रात्री 11 वाजले, तर सकाळी तिला कामाला जायचं होतं आणि माझं पण ऑफिस होतं, त्यामुळे ब्लॉग थोडासा लेट झाला. सकाळीच मी म्हणजे अपलोड करणार होतो, बट एनिवेज आय थिंक आज संध्याकाळपर्यंत मी प्रयत्न करतो आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड.